काय दिले बा, डेन्सिटी ऑफ मटेरियल इन SI युनिट दिले, म्हणजे N1 U1 काय दिले, N1 आहे 128 आणि U1 किती आहे, युनिट आहे kg पर मीटर क्यूब. मीटर रेस टू -3 म्हणजे काय, मीटर. आणि आणि परत आपल्याला इन अदर युनिट ऑफ लेंथ मी U2 दिले, U2 च डायरेक्टली म्हणतो बघा, लेंथ दिले किती, L च युनिट 25 सेंटीमीटर, बरोबर, U2. बट आपल्याला बेसिक में मीटर आहे, मग ते मीटर में कन्वर्ट करायला पाहिजे, कळतंय सगळ्यांना. मग 1 सेंटीमीटर हे लक्षात ठेवायचं, 1 सेंटीमीटर इज 100 सेंटीमीटर, 1 मीटर इज 100 सेंटीमीटर. तर 1 सेंटीमीटर किती, 1/100 मीटर, 1/100 में किती 25 आहे तसं, आणि सेंटीमीटरचं मीटर मध्ये करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आणि विसरायचं नाही. फार यूज करायचं, नंबर ऑफ टाइम, एव्हरी डे म्हणलं चालेल. 1 सेंटीमीटरची व्हॅल्यू किती, 1 सेंटीमीटर इज 10⁻² मीटर, 1 सेंटीमीटर इज 10⁻² मीटर, हे लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर 50 ग्रॅम मास आहे, मास दिले 50 ग्रॅम, ग्रॅम, बरोबर. बट आपल्याला केजी मध्ये पाहिजे, बरोबर आहे ना. मग 1 kg म्हणजे किती ग्रॅम, 1 kg इज 1000 ग्रॅम. मग 1 ग्रॅम किती, 1/1000 kg. समजतंय. मग सांगा मला, मी इथे किती दिला, एम इज 50 इंटू व्हॉट, 10⁻³ लक्षात येते सगळ्यांना, 10⁻³ kg. इज इट क्लिअर, ओके. आणि आपल्याला पुन्हा फाइंड करायचं आहे N2, फाइंड करायचं. मग डायमेन्शनचा युनिटचा रिलेशन काय असतं, N2U2 इज इक्वल टू N1U1, एवढं रिलेशन आहे. N2 किती आहे, फाइंड करायचं. U2 किती आहे, U2 U2 इज अ, फाइंड लिहायच्या अगोदर N1 किती आहे, 128, and U1 किती आहे, kg पर मीटर क्यूब. हे आपलं दिलं युनिट आहे, इज इट राईट. हा, मग इथं U2 मध्ये केजी किती आहे, इट इज 50 इंटू 10⁻³ kg, बरोबर आहे काय एव्हरीवन. kg किती आहे, 15 10⁻³ kg. आणि सेंटीमीटर, मीटर किती आहे, 25 इंटू 10⁻². हे कळालं. हा, दुसऱ्या युनिट मध्ये मीटर आहे 25
इंटू 10⁻⁻². आणि इथं मीटर क्यूब आहे. मग मीटर क्यूब यासाठी काय करायला पाहिजे? काळा क्यूब काय केलं? तर ह्या राईट साईडला काय मीटर क्यूब. आता N2 कॅल्क्युलेशन करूया व्यवस्थित. आता फक्त मॅथचा पार्ट आहे. 50 इंटू 10⁻³ बरोबर. डिवाइड बाय 25 क्यूब. मी असं पर्पजफुल लिहितो 25 इंटू 25 इंटू 25 आणि -2चा क्यूब किती येणार? -2चा क्यूब. तर पॉवरचा क्यूब घ्यायचा असतोय, मल्टिप्लाय करायचा असतोय. इट इज केजी पर मीटर क्यूब. आणि इकडे सुद्धा काय 128 केजी पर मीटर क्यूब कॅन्सल होणार. इज इट राईट? Thus kg per meter cube get cancel. आता कॅल्क्युलेशनचा पार्ट सिम्प्लिफाय करूया. बघा 25 1चा 25 इज इट राईट. आणि N2 क्लिअर. आता हे -6 वरती गेल्यानंतर काय होणार? प्लस होणार. साईन बदलते. मग -3 + 6 इंटू 2 डिवाइड बाय 25 इंटू 25 असं करूया पहिल्यांदा. इज इक्वल टू व्हॉट? 120. आता काय होणार कॅल्क्युलेशन? N2 फाइंड करायचंय. 128 इंटू 25 इंटू 25 625 डिवाइड बाय 2 इंटू 10⁻³ 3 कसं आलं? हे काय आलं? कसं का आलं? काय आता 2 डिवाइड बाय हे किती येणार? 64. आणि 64 इंटू 65 केलं, 64 इंटू 165 केलं तर इट कम्स अराउंड 40. डिवाइड बाय 10 क्यूब 3 0 आणि त्या N2 किती आलं? काला वेळ काय आला का तुम्हाला सांगा. ह्या विषयी स्वभाव प्रॉब्लेम विचारणार सीट विचारला तर